सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अगेन. आणि आज आपला आहे डे 2 यात्रेचा. पण आता इथे तुम्ही बघू शकता, इथे पडतोय जोरदार पाऊस. म्हणजे आम्ही आता यात्रेला जायला निघणार होतो, पण तेवढ्यात पाऊस पडायला लागला. गार वारा सुटलेला आणि फक्त पाऊसच नाही आहे तर गारे पण पडत आहेत. सो गाईज, गारे पडतात हे तुम्ही बघू शकता. छोटे छोटे आईस क्यूब सारखे एकदम बारीक असे, ते लागतात जोरात आणि जोराचा पाऊस आहे, त्याच्यामुळे असं वाटत पण नाही आहे की पाऊस थांबेल. सो आता माहिती नाही आम्हाला यात्रेला जायला मिळेल की नाही, बट तरी आपण वेट करूया. जर पाऊस गेला तर आपण नक्की जाऊ, कारण मला तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवायचं की इकडची यात्रा कशी असते. सो बघू आता पाऊस गेला तर गाईज, लेट्स होप की लवकरात लवकर पाऊस जाऊ दे आणि आपल्याला यात्रेला जायला मिळू दे. आपण प्रे करूयात. आणि त्यासाठी तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूयात आता, बघू पाऊस गेला तर. सो गाईज, फायनली पाऊस गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की आता ऊन पडलंय. सो आता आम्ही पटकन रेडी होतो आणि मग आपण जाऊया यात्रेला. लेट्स गो. तर गाईज, आम्ही चाललो यात्रेला. लेट्स गो. तर गाईज, पाऊस गेला. सो आम्ही छान असे रेडी झालो आणि निघालो. आता आम्ही चालतच जाणार आहोत, बिकॉज जवळच आहे. आणि ह्या सगळ्या माळुंजे लेडीज, तुम्ही बघू शकता व्ह्यू किती छान आहे. सन बघू शकता, सनसेटचा टाइम झालाय आणि पाऊस पडून गेलाय. मस्त मातीचा वास सुटला आणि आजूबाजूचा जो व्ह्यू आहे, वाव, एकदम मस्त. हा काय पाठी चिखलच असलं तर चिखलातून आम्हाला यायला लागलं. हे तर काहीच नाही, पाठी तर लय मोठं होतं. ठीक आहे, तर नाही ऐकर. अरे अरे, मगाशी मी खोटं नव्हते बोलते. खूप सारे पाण्याचे खड्डे आहेत, मी तुम्हाला दाखवते. त्याने पूर्ण रस्ता भरला त्याने, कारण आता पाऊस पडला ना, म्हणून तसं झालं ते. गाईज, इथे विहीर पण आहे, त्याच्यात पाणी आहे की नाहीये? पाणी खूप खाली आहे. इथे मोटर लावलंय, पाणी काढायला असेल. तर आपण जाऊयात, कारण आपल्याला आता लेट होईल. हे लोक आम्हाला सोडून गेलेत. आम्ही तिथे विहीर बघायला गेलो तर हे लोक तेवढे पुढे निघून गेले. इथे गाई पण आहेत, जर्सी गाई आहेत ना. हे ट्रॅक्टर आहे. इथे शेत बघा किती आहेत. आंब्याचं झाड आहे, पण आंबेच नाही दिसत, कैऱ्या पण नाही दिसत. तर ही आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरवंडी. गावातले मोस्टली मुलं आहेत ते इकडेच जातात स्कूलमध्ये. म्हणजे 7वी पर्यंत ह्या शाळेत आणि मग तिथून पुढे दुसरीकडे आहे शाळा. तर काय, आता आपण जवळ आलेलो आहोत. इथे जवळच आहे यात्रा, तर आता आपल्याला जास्त वेळ नाही लागणार आय गेस. ते समोर दिसते गर्दी, तिथूनच यात्रा स्टार्ट होते कुरवंडीची. आणि मला माहिती नाही आता, बिकॉज पाऊस पडला आहे. सो दुकानं वगैरे जास्त असतील नसतील माहिती नाही. तर आता आपण बघूया. हे काय, आपण पोचलो आहे. समोर जे दिसते ना, तिथून यात्रा स्टार्ट होते, जे स्टार्ट झालेली आहे. तरी बघा, अशी आहे यात्रा आणि हे सगळे थांबले आहेत. तर आता आम्ही आलेलो आहोत. तुम्ही इथे बघू शकता, इथे छोटे छोटे दुकानं आहेत. हे नॉर्मली टिकल्या, बांगड्या, क्लिप ह्यांचं दुकान आहे. इथे टोप्यांचं वगैरे आहे आणि हॅट्स आहेत वेगवेगळ्या. इथे काय माहिती, पहिला आपण पुढे जाऊया. अशी गर्दी आहे, म्हणजे छोटीशी स्पेस आहे पण गर्दी खूप आहे. असे इथे खूप सारे छोटे छोटे दुकानं पण आहेत. गोळा पण आहे इथे, आईस्क्रीम आहे, कुल्फी. आम्ही सगळे गोळा खातोय. सो गाईज, आम्ही डिसाईड करतोय नक्की कुठून जायचं, इकडून जायचं की इकडून जायचं. तर इथे खूप सारे पर्सेस आहेत. 150ला पर्स. गर्दी खूप आहे गाईज, इथे चालायला पण असं मुश्किल होती आहे. तर इथे बघू शकता पर्स, मोठ्या पर्सेस आहेत, छोट्या पण आहेत पर्सेस. कोणती पण पर्स 150ला. छान आहेत. आणि इकडे सगळे ज्वेलरीज आहेत ट्रेडिशनल, लाईक मोत्याची माळ, मंगळसूत्र, सगळे नेक पीसेस आहेत. मोस्टली ट्रेडिशनलवाले नेक पीसेस आहेत. आणि एका खाली पण ब्रॉच आहेत आणि नेकलेस. गाईज, इथे खेळण्यांसाठी भांडतायत.
तर गाईस फायनली सृष्टीने डिसाईड केलं की ती व्यापार घेते, सो तिने घेतलेला आहे व्यापार. आता बघू अजून कोण कोण काय. ह्याला मोबाईल पाहिजे. वा, म्हणजे घेऊन घेऊन हे लोक कायच घेतात. आत्या आमची कॅशियर आहे, काय पण घ्या, आत्या पैसे देणार. सो गाईस पजाला हवा आहे ट्रॅक्टर, तो आत्याकडून ट्रॅक्टर मागतो की मला ट्रॅक्टर घेऊन दे. सृष्टीला भेटले 200 रुपये. ह्याला खूप आनंद झाला की ह्याला ट्रॅक्टर घ्यायला हो बोलले. ह्याची स्माइल बघा, ह्याला जे पाहिजे ते घेतल्यावर एकदम कोलगेट स्माइल वाटते. तर इथे खूप सारे टॉयज होते, गन, भांडी कुंडी, लुडो, सापशिडी, ट्रॅक्टर, वेगळ्या वेगळ्या कार, बस वगैरे होत्या. 100 रुपीजला कोणतं पण खेळणं घ्या, 100 रुपीज. गाईस कल्पेशला ट्रक हवा आहे. तर गाईस इथे खूप छान अशा बांगड्या होत्या मोत्याच्या, किंवा आपण ड्रेसवर घालतो तशा रोज गोल्ड कलरच्या, गोल्डन पैंजण होते, ठुशा वगैरे पण होत्या. पण आय गेस प्राईस थोडी जास्त आहे, बट छान होते पैंजण वगैरे. बँगल्स मला जास्त आवडले इथे, बाकी हे सगळं होतं मंगळसूत्र वगैरे. सो गाईज ही आहे अशी कुरवंडीची यात्रा. इथे असे सगळे स्टॉल्स आहेत आणि तुम्ही गर्दी पण बघू शकता. आणि इथे ज्वेलरीजचे शॉप आहे. सो गाईज इथे छान छान नेकलेसेस होते. तर हे वरचेवाले मला आवडले, गोल्डन आणि सिल्वरमधले. तर मी सिल्वरवाला घेते आणि सृष्टी गोल्डनवाला घेते, म्हणजे सेम दोघींचे पण थोडे डिफरंट. तर गाईज आम्ही सर्वांनी गॉगल्स घेतले, पण ते माझ्याकडून शूट करायचं राहिलं त्या गडबडीत. आता आम्ही इथे खायला आलो, काहीतरी खातो. सो गाईज आता लवकरच भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असेच ब्लॉग पाहत राहा. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.